नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या चॅनलमध्ये आपण नवीन-नवीन शासनाच्या ज्या काही योजना आलेल्या असतील, सी-एस-सी अंतर्गत असतील किंवा शेतकऱ्याविषयी असतील किंवा इतर जे काही शासनाच्या योजना असतील, ते संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेस पोहोचवण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीची आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत अशी महत्त्वाची सर्व महाराष्ट्रातील जे काही विहिली बांधव आहेत, त्यांच्यासाठी एक सी-एस-सी मार्फत आलेली योजना असेल किंवा त्यांच्यासाठी एखादी सर्व्हिस असेल, त्या संदर्भातील हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्या सर्व्हिसबद्दल काय आहे, तर आपल्या सी-एस-सीमध्ये जे काही एक ई-लोन बाजार म्हणून एक सर्व्हिस ऑप्शन आहे. त्या ई-लोन बाजार अंतर्गत आपण आपल्या जे काही जवळचे ग्राहक असतील आपल्या किंवा आपल्या जे काही शेजारचे आजूबाजूच्या गावाचे ग्राहक असतील, त्यांना एक अत्यंत उत्तम प्रकारची एक सर्व्हिस म्हणून त्यांना आपण एक लोन सुविधा उपलब्ध करू शकतो. इतर जे काही कंपन्या असतील त्यांच्या मानाने या कंपनीचं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल ते एकदम चांगल्या प्रकारचं असेल आणि ते ग्राहकांना परवडू शकेल अशा पद्धतीचं असेल. त्या पद्धतीचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी एक चर्चा करणार आहोत त्या सर्व्हिसबद्दल, ज्या सर्व्हिसचं नाव आहे की ई-लोन बाजार. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये जायचं आहे आणि तुमचं सी-एस-सी जे काही असेल ते तुमचा आय-डी लॉग इन करून घ्यायचा आहे. सी-एस-सी लॉग इन आय-डी कसा करावा हा सर्व सी-एस-सी धारकांना माहितीच आहे. जो काही तुमचा आय-डी असेल, पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून तुमचा सी-एस-सी आय-डी लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर जो काही डॅशबोर्ड असेल तुमचा, डॅशबोर्डवरती जे काही तुमचं लॉग इन पेज झाल्यानंतर हे पेज तुमचं असं येतं. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी त्यांनी सविस्तर माहिती पाहून घ्यावी. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सर्च बॉक्समध्ये काय सर्च करायचं आहे तुमचं की HDFC BF लॉग इन. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचं जे काही असेल ते इथं सर्व्हिस दाखवलेले आहेत. गोल्ड लोन आहे, MSE, क्रेडिट कार्ड, एज्युकेशन लोन, कमर्शियल व्हेइकल लोन भरपूर असे दिलेले आहेत. त्यावरती तुम्हाला वरील लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जे काही तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP जाईल. तो OTP टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक छोटासा, ज्यांनी कोणी ऑलरेडी लेटेस्टमध्ये जर अपडेट कोणी केलेलं नसेल लॉग इन, तर त्यांना हे असं सर्वे करण्यासाठी दाखवलं जाईल. त्यामध्ये तुमची जे काही माहिती असेल, तुमच्या जवळची जी काही माहिती त्यांनी मागितलेली आहे, त्या पद्धतीची माहिती तुम्हाला इथं सर्व त्यांच्या शॉर्ट सर्व्हेमध्ये माहिती तुम्हाला इथं भरून द्यायची आहे. आपण इथं शॉर्ट सर्व्हे भरलेला आहे. त्यामध्ये जे काही असेल ते पूर्ण तुम्हाला सांगलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला इथं माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला शेवटी सर्व्हे सबमिट करून घ्यायचा आहे. सर्व्हे सबमिट झाल्यानंतर हा तुमचा आता सर्व्हे सबमिट झालेला आहे. म्हणजे तुम्ही जे काही सी-एस-सी लोन बाजार आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही लॉग इन असेल ते लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला इथं सर्व्हिस दाखवले आहेत. लोन बाजार प्रोडक्ट आहे, SBI ॲग्री लोन आहे, EMI कलेक्शन आहे. इथं सर्व ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपण लोन प्रोडक्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोन प्रोडक्ट दाखवत असेल, जसे ॲग्री, ॲटो लोन आहे, बिझनेस लोन आहे, जे काही इथं भरपूर लोनचे प्रकार दाखवलेले आहेत इथं. त्यानंतर मग तुमचं एज्युकेशन लोन आहे. इथं खूप तुमचे जे काही लोन असतील प्रकार ते सर्व तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर आपण आता सर्वप्रथम पाहणार आहोत की इथं जे काही होम लोन असेल, तर कुठं होम लोन आहे वरती पाहू शकता. इथं तुम्ही हे होम लोन आहे. होम लोनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होम लोनसाठी ज्या काही 11 कंपन्या आहेत त्या 11 कंपन्या तुम्हाला इथं दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये जे काय असेल ते HDFC, पिरामल फायनान्स आहे, नंतर आवास आहे, IIFL आहे, हिरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आहे, त्यानंतर टायगर फॅमिली लोन आहे, MRFL आहे, PNB आहे, नंतर आधार हाऊसिंग फायनान्स आहे, LIC आहे आणि ॲक्सिस आहे. अशा या 11 कंपन्या ह्या लोन ह्याच्यामध्ये होम लोनमध्ये काम करतात. त्यानंतर जर पाहिलं तर तुमचं ओव्हरड्राफ्टमध्ये जर पाहिलं तर ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्हाला HDFC बँक ही एक दाखवली जाईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या ह्याच्यामध्ये ॲग्री लोन तुम्हाला जर कोणाला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये HDFC आणि ॲक्सिस बँक यामार्फत तुम्ही ॲग्री लोनसुद्धा देऊ शकता. त्यानंतर दुसरी कंपनी जर आपण पाहू शकता की तुमचं जे काही बिझनेस लोन असेल, बिझनेस लोनसाठी तुम्हाला जर द्यायचं असेल कुण्या ग्राहकाला, तर बिझनेस लोनसाठी HDFC बँक आहे, टायगर फॅमिली आहे, त्यानंतर ॲक्सिस बँक आहे आणि बजाज फायनान्स आहे. या 4 कंपन्यांमार्फत सुद्धा तुम्ही बिझनेस लोन देऊ शकता.
त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर दुसऱ्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला लोन प्रोडक्टमध्ये जाऊन परत दुसरं लोन प्रोडक्ट जर पाहिलं तर आपण कमर्शियल व्हेकलमध्ये जर तुम्हाला कोणाला लोन द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला HDFC आहे, ॲक्सिस बँक आहे आणि महिंद्रा फायनान्स या बँका जे काय असेल ते कमर्शियल व्हेकलसाठी लोन प्रोव्हाइड करतात. तर यामार्फतसुद्धा तुम्ही त्यांना लोन देऊ शकता. त्यानंतर जर आपण पुढचा प्रोडक्ट पाहिला त्याच्यामध्ये तर तुमचं जे काही एज्युकेशन लोन जर कुणाला द्यायचं असेल तर एज्युकेशन लोनसाठी तुम्हाला ॲक्सिस बँकेमार्फत जे काही लोन लीड तुम्ही जनरेट करून त्यांनासुद्धा लोन प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर जर पाहिलं आपण तर लोन त्याच्यामध्ये तुम्हाला खाली जर पाहिलं तर आपण आता होम लोन एक सॅम्पल उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊ पाहू. त्याच्यामध्ये होम लोनसाठी आपण पिरामल कंपनीचं एक उदाहरण कसे लीड जनरेट करायचं पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथं पिरामल कंपनीच्या समोर जे काही इथं एलिजिबल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असेल त्यावरती डाउनलोड नाव करून तुमचं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते जर दाखवलं जाईल त्याच्यामध्ये तुम्ही ते डॉक्युमेंटसुद्धा रीड करू शकता की त्याच्यामध्ये काय लागणार आहे. मिनिमम तुम्हाला 75 लाखापर्यंत लोन मिळेल. तुम्ही जे काही भारताचे रहिवासी असणं गरजेचं आहे. तुम्ही इथं सॅलरीड किंवा सेल्फ एम्प्लॉईड असणं गरजेचं आहे. इथं जे काही तुमची तिथे क्रायटेरिया दिलेला असेल ते क्रायटेरिया तुम्ही संपूर्ण पाहून घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्ही ते लोनला लीड जनरेट करायचं आहे. तर आपण आता लीड जनरेट कशी करायचं तर अप्लाय लोनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं जे काही पिरामल होम लोन दाखवलं जाईल त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल कस्टमरचा तो मोबाईल नंबर टाकून सेंड OTP क्लिक करायचा आहे. 4 अंकी OTP त्यांच्या कस्टमरच्या मोबाईलवर जाईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. OTP सक्सेस इथं तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला जे काही कस्टमरचं नाव असेल ते ॲप्लिकंटचं जे काही फर्स्ट नाव असेल त्यांच्या जे काही पॅन कार्ड डॉक्युमेंट वगैरे देत असाल तुम्ही तर पॅन कार्डनुसार जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं मिडल नेम जे काय असेल ते मिडल नेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं सरनेम इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आला जाईल. पॅन कार्डवरती जे काही जन्मतारीख आहे त्यांची ती जन्मतारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. त्यांचं जे काही जेंडर आहे ते जेंडर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेट त्यांचं कोणतं आहे महाराष्ट्र असणार ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर त्यांचा जिल्हा असेल ते जिल्हा आणि त्यांचा पिनकोड जे असेल ते पिनकोड तुम्हाला इथं दाखवलं जाईल. तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट टाईप करून सुद्धा तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन काय आहे तुमचं सॅलरीड की नॉन सॅलरीड जे काय असेल तर सॅलराईड असेल तर जी सॅलराईड तुम्हाला तिथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जे काही असेल तर रिक्वायर्ड अमाऊंट किती आहे त्यांना लोनसाठी त्यांचं जे काही 4-5 लाख असेल 6 लाख असेल जेवढं लाख आहे आपण 75 लाखापर्यंत देऊ शकतो. तर इथं 5 लाख आपण टाकून जे काही पुढचं एम्प्लॉयमेंट कोडची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली इथं सबमिट करू शकता. अशा पद्धतीनं तुमची ही जे काही लीड आहे होम लोनसाठी ती इथं सक्सेस झालेली आहे. तुम्हाला इथं लीड नंबर दाखवला जाईल तुम्हाला ती सक्सेस झालेली आहे. कधी केलेली आहे तुम्ही 22 नोव्हेंबर 2024ला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर खंडप्पा तोटकरी यांना संपर्क करायचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांच्या आणखी एक सिनियरचा नंबर इथं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून लीडची जे काही फॉलोअप असेल ते घेऊ शकता. आपण आता त्याचमध्ये एक दुसरं पिरामल कंपनीचंच आपण जे काही प्रॉपर्टी लोन आपण एखाद्या कस्टमरला जर ओपन प्लॉट असतील ग्रामीण भागामध्ये वगैरे असतील त्यांना प्रॉपर्टी लोन जर पाहिजे असेल तर ते कसं घ्यायचं या संपर्काचं एक उदाहरण आपण पाहू. लोन इथं तुम्हाला इथं याच्यामध्ये जाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही जे काही कंपनी असतील ती कंपनी इथे दाखवलं जाईल. आपण पिरामल कंपनीचं पाहणार आहोत. अप्लाय लोनवरती क्लिक करायचं आहे. इथं पिरामल लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजेच बिझनेस लोन या टाईपमधलं जे आहे तिथं असतं. त्यामध्ये तुमचा कस्टमरचा जे काही मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर टाकून त्यांना OTP पाठवायचा आहे. 4 अंकी OTP असेल तो OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीनं तुमचं पॅन कार्डवर कस्टमरचं जे काही नाव असेल ते कस्टमरचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांचं मिडल नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेमसुद्धा तिथे टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर त्यांची जन्मतारीख जे काय असेल ते जन्मतारीख इथे तुम्हाला पॅन कार्डनुसार टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांचं जेंडर जे काय असेल ते जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते टाकून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आहे आणि त्यांचं जे काही जिल्हा असेल ते जिल्हा घ्यायचा आहे. पिनकोड त्यांचा टाकायचा आहे आणि परत ऑक्युपेशन टाईपमध्ये त्यांचं सॅलराईड असेल तर सॅलराईड नॉन सॅलराईड असेल तर जे काय असेल ते तिथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यांना लोन किती पाहिजे रिक्वायर्ड लोनची अमाऊंट किती आहे तर आपण इथं उदाहरणादाखल 9 लाख टाकून सबमिट करून घ्यायचं आहे. माहिती एकदा बरोबर आहे का ते चेक करून सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची ही लीड जनरेट झालेली आहे. संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दाखवली जाईल. कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हे खाली तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केल्या जातील. त्या कॉन्टॅक्टवरती तुमच्या लीडचा फॉलोअप तुम्ही लीड नंबर सांगून त्यांना फॉलोअपसुद्धा घेऊ शकता.
पण आत्तापर्यंत तुम्ही किती लीड जनरेट केल्या, तुमच्या लीड कशा चेक करायच्या, ते जर पाहायचं झालं तर तुम्हाला सर्वप्रथम परत होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर इकडं रिपोर्टमध्ये जायचं आहे आणि लीड डाटावरती जाऊन खाली तुम्हाला ज्या कंपनीचं पिरामलचं पाहायचं असेल तर पिरामल फायनान्स लिमिटेड क्लिक करायचं आहे. त्या अंतर्गत तुम्ही आतापर्यंत जे काही लीड केलेले असतील त्या इथे तुम्हाला लीड दाखवल्या जातील. HL म्हणजे तुमचं होम लीड आहे, होम लोनची लीड, आणि खाल्लं जे असेल ते बिझनेस लोन लीड आहे. त्यामध्ये तुम्ही स्टेटससुद्धा चेक करूता रिसिव्हड झालेलं आहे. त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस असेल ते अशा पद्धतीनं पाहू शकता. बिझनेस लोनचं सुद्धा स्टेटस जर पाहिलं तर तुम्ही इथं रिसिव्हड तुम्हाला दाखवलं जाईल. ते फॉलोअप घेतील आणि त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला ते कस्टमरला कॉल बॅक करून त्यांना ती संपूर्ण प्रोसेस ऑटोमॅटिकली कंपनीमार्फत करून दिली जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची अशी लीड जनरेट करून कमिशन चांगल्या प्रकारे मिळवू शकता. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही CSC ई लोन बाजार सर्व्हिस आहे त्याबद्दल संपूर्ण अशी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कोणत्या सर्व्हिस अंतर्गत कोणकोणत्या बँकेचे आपण लोन देऊ शकतो, त्यांच्यानंतर त्यांची प्रोसेस काय, संपूर्ण जसं की आपण पाहिलं होम लोन पाहिलं, कमर्शियल लोन पाहिलं, त्यानंतर मग जे काय असेल ते तुमचं दुकानदार ओव्हरड्राफ्ट पाहिला, त्यानंतर ॲग्री लोन पाहिलं, नंतर टू व्हीलर लोन पाहिलं. अशा पद्धतीचे भरपूर लोनचे प्रकार आपण ह्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला ज्या कंपनीचं लोन किंवा ज्यांना जे लोन पाहिजे असेल ते ज्या कंपनीच्या ह्याच्यानुसार तुम्ही सविस्तर त्यांना माहिती देऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते फक्त एक उदाहरणासाठी आपण संपूर्ण कंपनीचं तर पाहू शकत नाही. त्यासाठी फक्त आपण एक आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पिरामल कंपनीचं कशी लीड जनरेट करायची याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.